माहितीये का ते पत्र कुठे? हे फार महत्वाचं पत्र आहे. मला मोठ्या बाई बोलल्या होत्या इथंच कुठेतरी. तुला मिळालं का? कसलं पत्र? कुठलं पत्र? ताई तू आता तर जस्ट प्लेइंग इन दे. बघ आता मस्ती करू नको ताई. लय महत्वाचं पत्र आहे. अगं शिक्षण महामंडळाकडून आलं होतं. प्लीज सांग ना कुठे तुला मिळालंय का? अच्छा अच्छा अच्छा, ते पत्र काय? हा मला माहिती आहे, इन दे. सांग. ते लय महत्वाचं पत्र आहे. म्हणून तर ते मी गॅसवर जाळलं नाही, तिथंच ठेवलंय कुठेतरी किचन मध्ये. आता आठवतच नाही बघ कुठं ठेवलंय. नक्की स्वयंपाकघरात आहे ना? सही जवाब. 1 करोड रुपये. भागो. हिंदे असतं मी तुला मॅरेथॉन मध्येच पळवून लागणार. पायांची चाकू बंद पडे. सैर बाहेर काय शोधायलीस? अगं आता पत्र. सळलं मेलं पत्र. काय? आता अगं तू जाळलंस का काय ते पत्र? हे याडा फोपाटा, मी काय येडी दिसली का तुला पत्र जाळायला? असं नीतच कुठं तरी शोध नीट. अगं आता कुठंच नाही सापडत. सगळीकडे बघितलं. कशाचं पत्र होतं ग? आता शिक्षण महामंडळाकडून आलं होतं पत्र. शाळेसाठी जमीन मिळाली ना त्याबद्दल लिहिलं त्याच्यात. माय इतकं महत्वाचं पत्र? बघ ना ग. आणि असं यंदळेवानी ठेवलंस? आता मी नाही ठेवलं ग. मला करिश्मा ताई म्हणली की स्वयंपाक घरात आहे. इथं येऊन बघितलं तर कुठंच नाहीये. बर बर करिश्माने ठेवलं का? म्हणजे ठेवलं असेल बघ कुठेतरी. कुठल्या रंगाचं होतं ग? रंग म्हणजे सरकारी होतं. पांढराच रंग असेल ना? पांढऱ्या रंगाचं. त्याच्यावर पोस्टाची अशी तिकीट होती का? हो अगं. हा आठवलं. पाठकोर होतं बघ. मग ना किराण्याचं सामान लिहिलं त्याच्यावर आणि आपलं शिवाजीचं दुकान आहे ना तिकडे दिले. आत्या इतक्या महत्वाच्या कागदावर कोणी वाहन सामान लिहितं का ग? आता तुम्हाला शानपणा शिकवणार का? अगं एकदा बघायचं ना मग तू त्याच्यात. नीट ठेवायचं ना. मला कशाला विचारलं? आम्हाला मिळालं नाही. जा लवकर, नाही तर तो त्या महत्वाच्या कागदाच्या पुढे बांधायचा. मग बसशील करत. आईचं पत्र हरवलं ते मला नाहीच सापडलं. जा आता तू अगे येडी झाली की. पण केली. का गे काय झालं दोघींना खिदळायला? आणि काय ग करिश्मे, कसली सोडबुद्धी, किती वाईट वागते. बघली ना ती तुझी. तुझी रे हेच शिकवलं का तुझ्या पोरीला? कुठे फेडाली पाप? कसली थोबाडा झाली तुमची. घाबरली ना किती. पण मोठ्या बाई तुमचा प्लॅन आहे ना लय भारी होता बघा. काय हिंदीचा फुटबॉल केलाय तुम्ही. नुसतं सळू की पळत झालं तिला. नुसती वाड्याभर फिरत होती. इकडं पळू का तिकडं पळू की तिकडं. तोंड बंद कर. नाही पण ते हिंदीला ना असंच पाहिजे बघा. मोठ्या बाईंच्या स्वप्नाला चूल लावलं नुसतं. मला नाही पटलं बघा. आपण मोठ्या बाईंच्या टीम मधले आहोत ना. हिंदीचं पत्र हरवलं ते नाही सापडलं. आता पाहून तिला ते पत्र कधी सापडतं ते. आज उद्या करतेच नाही.
इंदू अनवाणी पायनं का बरं आली आणि लंगड्याला काय झाले काही लागले का काही नाही बरं ते सोडा मला सांगा सुशीला आत्यानं वाहन सामानाची यादी दिली होती ना तो कागद कुठे आहे फार महत्वाचा आहे ध्यान कसला कागद आणि तुझी सुशीला त्या 8-10 दिवस इथं आलीच नाही हो नाना नाही ती आली होती तिने यादी पण दिली अगं मी काय खोटं बोलतोय तुझ्याशी ना तुझी सुशीला आत्या आली इथं ना यादी दिली म्हणजे आत्यानं मला काय म्हणली काय नाही ते माझ्या ऐकण्यातच जरा गोंधळ झाला काय नाही काय ग काय झालं तुझ्या पायाला मोठ्या बाई सांगा ना पत्र कुठं ठेवलंय आता सांगितलं ना तुला बैठकीच्या खोलीत असेल म्हणून बघितलं तिथं नाहीये त्या पत्राला पाय फुटले असतील आणि गेला असेल खेळायला मला करिश्मा ताई म्हणली होती की स्वयंपाक घरात आहे म्हणून का ग ए करिश्मे इकडे काय झालं कुठं ठेवलंय हिचं पत्र दे तिला ताई सांग ना ग कुठे माझं पत्र प्लीज खूप महत्वाचं आहे नाही असेल ना महत्वाचं पण इंदे हे बघ मी तुझी शपथ घेऊन सांगते खरंच नाही माहिती का हे बघ खरंच ए करिश्मा तुला म्हणलं होतं ना हे घेऊन जा म्हणून सगळे कामं मीच करायची मोठे बाई हे घ्या तेवढं हिंदे तू हित आहे का अगं जरा तरी कामाला मदत करायला ये आत्या आता म्हातारी झाली नाही होत बाई माझ्याकडून काम सुशिले काय तुला डोकं बी हाय का नाही अगं एकदा पा तरी तिचं काहीतरी हरवलंय काहीतरी महत्वाचं पत्र होतं म्हणे ते शिक्षण खात्याकडनं आलेलं असल तुझ्या जवळ तर दे की आता मोठी झाली ती छळू नको बाई तिला मी कशाला छळू बाई तुला मी सांगितलं ना माझ्याकडे नाही म्हणून हिंदे तू तू मोठ्या बाईंना माझी तक्रार केली घ्या मी नाही बापाचं लेकरू म्हणून तर हाताच्या पोडावानी सांभाळलं ग तुला आणि असं पांग फेडायलीस हे बघा मी तुम्हा तिघींच्या पाया पडते प्लीज सांगा ते पत्र कुठे माझ्या नाही गावच्या पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे प्लीज प्लीज सांगा पत्र कुठे इंद्रायणी आता मी तुला खरं खरं सांग मी हिची तुझ्या बहिणीची शपथ घेऊन सांगते का ते पत्र माझ्याकडं नाही मी मदरची शपथ घेऊन सांगते मला पण नाही माहिती कुठे येते मी पण मोठ्या बाईंची शपथ घेते माझ्याकडे नाही पत्र इंद्रायणी आता दिग्रसकरांच्या गादीची वारसदार आहेस तू किती ग हा बेजबाबदारपणा एरवी तर तू त्या लष्कराच्या भाकऱ्या भाजायला जाते आता आता तुझं ते लष्कर उपाशी राहणार त्यांना भाकरीच नाही मिळाली तर लढणार कसं ते जिंकणार कशी तू ते काय नाही तुझंच चुकलंय जर इतकं महत्वाचं पत्र येणार होतं तर कुणाला तरी सांगायला हवं होतं कोणीतरी जबाबदारीने घेऊन ठेवलं असतं ते पण नाही तुझं सोड किमान माझ्या इब्रतीचा तरी विचार कर ते काही नाही
काही झालं तरी ते पत्र सापडलंच पाहिजे, कळलं? गावातल्या पोरांच्या शाळेचा सवाल आहे ना. ते पत्र ते बघ तू. मी मंदिरात जाऊन पाया पडून येते. जबाबदारी पेलता येत नाही तर घ्यावीच कशाला, नाही का? चल. खूप दुखतंय का ग? त्रास होत असेल. काटा टोचल्याचा त्रास नाही होतोय राया. मग कसला त्रास होतोय? त्रास याचा होतोय काही नाही. तुझं महत्वाचं पत्र हरवलंय ना? तुला कसं माहित? तुला माहितीये का पत्र कुठे? माहिती असायला पाहिजे होतं ग. मगासपासून तुझी ती धाव चालू आहे ना, ती एका मिनिटात थांबवली असते मी. ती करिश्मा ताई, मोठ्या बाई, सुशीला त्या तिघ जण मिळून ग्रुप करतात आणि त्रास देतात तुला. मला तर असं वाटतं ना राया, आपल्यापेक्षा मोठ्यांबाबतीत असं बेअदबीनं बोलू नये. अरे पण किती त्रास राया. हाताची घडी तोंडावर. काय सांगितलं मी? हाताची घडी तोंडावर बोट. जबरदस्ती करायला लावते. टाइम प्लीज. मला वाटतंय हे तिघं आपल्याला नाही सांगणार की पत्र कुठे आहे. पण यांच्या तिघांच्या टीम मध्ये अजून एक चौथा प्लेअर आहे. तो आपल्याला बरोबर सांगेल की पत्र कुठे आहे. कोण? यांना सगळ्यांचं सगळं कळतं. पिंजे सरकार. बरोबर माझे बाबा. मला बरोबर माहिती बाबांना चावी कशी मारायची. बाबा आहेत तुझे नाही. अहो म्हणा हो राया. बाबा. 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 काय काय सुपुत्रा, अरे काय झालं तुला? तू मला पहिल्यांदा तुझ्या पिताश्रींना तू एवढी कळवळून हाक मारलीस. काय झालं मला सांग. कोणी त्रास दिला तुला? काय झालं? कोण त्रास देतय तुला? मला सांग, कोण त्रास देतय तुला? काय ओळखतोस तू? कोण त्रास देतय तुला? मला कोणीच त्रास देत नाहीये. मग त्या कपाटाला वाचवा. कपाटाला? आधी बघा तर सही. देवराया, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. आम्हाला खरं सांग, तूच आमच्या कपाटाला काहीतरी केलंस ना? बॉल मारून फोडला नाही ना कपाट? नाही हो बाबा, तुमची शपथ, मी तुमच्या कपाटाला काहीच केलेलं नाहीये. मग हो, तुमच्या कपाटात उंदीर शिरलेत. उंदीर शिरलाय? बापरे, उंदीर शिरलाय. तुला कसं काय माहिती? अहो, मी घाबरायला पाहिजे, तुम्ही का घाबरतायत? अरे पण उंदीर, आणि उंदीर पण एक नाही, दोन घुसलेत. आता ते तुमच्या कपाटातले कपडे, कुर्ते सगळे कुरतडून टाकणार. बापरे, माझे सगळे कपडे जातील. बघा जरा कपाटात. हो, बघतो. आता हा सिंह बघा उंदरांकडे कसा बघतोय ते. तू बाजूला हो तू.